शिव पार्वतीच्या गणा हो रंग भरोच्या रणा धावून यावे रंगना करीतो
Oh
करते आराधना श्री गणा माझ्या मनाच्या मंदिरी सजली रात ही सजली अंगना वाटे साजरे हृदयाच्या स्पंदना या नभा ही प्रभा आली तारांगणा घेऊया डोईवरी माथना घेऊया डोईवरी माथना
या आजच आलंय आणि यांची गडबड नाही किती आहे अगं काय आलं? का गं? तिला कुठे माहितीये मग अजून किती लहान जायचे ते इथे नाही आहे. बघ कशी तरी तुला बोलते बाजारात इतकं सोपं आहे का तुम्ही एवढं तेवढं जाऊन काय करताय हो पण मी काय म्हणते तू कशी काय झाली अगं माझ्याकडे त्यापासून मोबाईल आहे ना सांगते म्हणून तर आली मी बोल अगं काय सांगू तुम्हाला काय गं? खनिजे हे रिचार्ज त्यांचं काय मेलेने एका सिम कार्ड रिचार्ज दिली म्हणून एका किती सिम कार्ड काढून घेतले काय सांगते आणि आता सिम कार्ड काढायला गेल्यावरती हं. सॉरी रिचार्ज करायला गेल्यावरती आणखी नऊ येतात हो. येणारच ना तू पण किती मूर्ख बघ का गं? ते एका तीन सिम कशाला काढले मग तो महिन्यामध्ये सिम काढलं असलंच पूर्ण नसतं का तुला आता बरं अरे देवा मग मी तुम्हाला लक्षातच असं आलं नाही. करते ना आता ते एवढ्या सिम कार्डची गरज तरी काय काय पण काय मोबाईलला काय लावणार तू आणि मोबाईलला बोलीस या ते जाऊ दे आपल्याला उशीर होतोय आपण बाजाराला जाऊया आणि येणार तर का? काय जाऊयात हा, गं. तिथे जाऊन विकायला पण बसणार तर मी आहे ना मी बसेल हा, मग काय बसेल. बसेल तिथे काय झोपायलाच नाही बसायचं अगं नुसतं बसून कसं चालले मग आपण माल कसा विकायचा आता जाऊ दे कशाला म्हणतात मग असं तर कारण आहे ती वरच्या आईची मावशी आहे ना हा तिला हात मारून घेऊ अगदी बरोबर आपण ती मावशी हो तुझं मला वाटत होती कुणाशी माझ्या आईशी सांगते काय मेली माणसं व्यापाराला भांडवल किती पाहिजे तू हात करून घे बरं घेते ना हा मावशी अगं ये मावशी अगं काय काय अगं लवकर पुढे ये अरे हा कुणी नवत जोडीला गेली होते पाण्याला कुणी नवत जोडीला गेली होते पाण्याला अग जीव माझा बावरला अग जीव माझा बावरला
सर्वजणीचा विचार ठरलाय थाट माटून मथुरेच्या बाजारी जाण्याचा. काय म्हणतेस का? मग काय छान विचार आहे तुमचा. हा. पण झालं काय? झालं काय म्हणजे तू होतीस कुठे? कधी? हा आता लग्न करते ना मी. माझं नाही का? माझ्या मुलाचं लग्न करते. मस्त बोल ना. तुम्हाला समजायला कमी कशाला ह्या वयात नाहीतर काय? आणि थोडक्या दिवसासाठी कशाला लग्न करायचं? अगं लग्न करते मुलासह. हा. त्याच्यासाठी मुलगी शोधते. मग मिळाली? मग उशीर झाला. काय म्हणजे हा मिळाली हा अगं ज्या त्या गावात जाते ना, हा ज्या त्या गावात जाते ना, तिथे लोकांची अटी ऐकून आहे ना, काय सांगते? माझा नवरा सरबरी झाला. तुझ्या मी मावशी बघायला जातो ना तिकडंच राहतो. काय बोलते? तर त्याला शोधायला दोन माणसं पाठवायला लागतात. पण जिथं जातो ना, हा. तर ते ऐकून चक्कर येऊन बसतो. तीच काय एवढ्या मोठ्या अटी? मग अटी म्हणजे काय? अशा? एका पोलीसचं काय सांगितलं माहिती काय काय? मला लागली मी लग्न करेन, हा पण मुंबईला म्हणते गुलाब पाहिजे. तुझं मावशी गुलाब नसतं ते मग गुलाब म्हणतो ते असं नाही पहिले पूर्वी हिलतीला असायचं, त्याच्यात आम्ही दिवा ठेवायचो. मावशी तसं नाही ब्लॉकच असतं त्याला ब्लॉक बोलतात. म्हणजे आणि म्हणते मला टॉवरवर पाहिजे. मग मी लिस्ट बोललो तिथं लगेच पातळी गोळा करायला एक डोंगर चढता येत नाही तुला, आणि ते टॉवरवर काय बसलं चढलं दिसतं. एवढा उंच 6 महिने चढायला 6 महिने उतरायला लागतील. बाकीची कामं पण तुझ्या आईशी हो करणार तसं नाही टॉवर म्हणजे का डोंगर वाटले का उंची नदीला टॉवर बोलतात. म्हणजे उंची बरी तुला. ते काय चालत नाही जात लिफ्ट असते ते लिफ्ट म्हणजे तो म्हणजे कसं आहे ते तुला काय करायचं ते असतं. म्हणजे कसं असतं तर मावशी त्याच्यात गेलीच नाही म्हणजे अजिबात चालायची काही नाही टेन्शनच घ्यायचं म्हणजे नाही. आपोआप जाते. हो. पण मला तू 6 वाड्याचे कस्तूर घ्या म्हणजे कसं गाडीचा खर्च वाचतो. की आपोआप जाते. काय म्हणजे हो एक जोड आधी एका घरात गेले. हा. त्या पोरीला काय सांगितलं? काय 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 सांगितलं काय सांग बरं? मला म्हणजे सांस्कृतिक लोक काय? काय म्हणतेस काय सांगू नको. असं कसं म्हटलं बघू हा हर्षी काय म्हणते हा ती म्हणते लग्न कर. म्हटलं माझे थोडे दिवस राहिले तोपर्यंत तुला लग्न करता येणार नाही. ठीक मागच्या घरात पाळायला टाईम पाहून तुला सांगताय. ठीक आहे स्वतः जाऊन सांगत नाही त्याला. हा. त्यात काय आहे? काय बरं मला जास्त उशीर झाला. हा ते त्या काय सगळ्या गोष्टी येतात हा. त्यांच्यासाठीच उशीर झाला. काय म्हणते लग्न ठरवायचं म्हणजे सोपतच नाही. काय सांगते हल्ली मुली हा चांगल्या मुलाला भेटतच नाही. काय म्हणतेस काय पोराच्या टकल्या पडायला लागल्या. टकली एक माणूस मला सांगत होते काय का आमच्याकडे 40 आहेत 40. 40 मी म्हटलं अजून 10 द्यावा म्हणजे 50 होईल. होय काय 40 तुला कमी असतात. म्हटलं लाईन लावायला सांगा. म्हातारी कोणतरी रेस्टिंगला जातात ना तेवढं तरी काम ठेवतात. असं म्हणते तू असं म्हणजे आमच्या टायमाला आपली ऍक्टिव्हिटी काय नव्हती. मग काय होतं ऍक्टिव्हिटी काय नाही भेटत त्याच्यातून लग्न करायचं. हा कसं होतं तुमच्या गाडी आमच्या काळी हा काय सांगू तुला आमच्या काळी कसं पूर्वी तुमच्या आम्ही लग्नले का नाही. मग हे आता कसं तुमचं लग्न आयोवरचं पाणी. हा आमच्या टायमाला असं नव्हतं. मग कसं होतं आमच्या सासवा फुला वगैरे आहेत हा त्या कशा 100 वर्ष झाल्या असं संसार करून मग बिलकुल नाही. आम्ही डोळे थांबायला सकाळी जायचो ना हा तिथून टोपली घेऊन एकदा ठेवली मग की शेजारी बाजूला आलीच समजाय. काय म्हणते ती आली की अशा गप्पा रंगायच्या ना हा त्याच्यातून आम्ही सासूला शिव्या द्यायचो. त्या कशाला शिव्या द्यायचं म्हणजे काय सासूचं आयुष्य वाढायचं. शिव्या दिले ना तेव्हा सासूचं आयुष्य वाढायचं म्हणून म्हाताऱ्या 100-80 वर्ष लागली. बरोबर आहे आता तुम्ही मुली काय माहिती का काय काय तुम्ही मुली कशा सांगतो तो एवढं गोड बोलणार नाही एवढं गोड बोलणार तिला पाळण्याची तर शुगर डायबिटीज कशाला साठी काढण्याची. आधी पूर्वी काठी घेऊन जंगलात द्यायचो लाकडाला. हा आता तुमचा गॅस आलाय ना. हो फक्त ऑर्डर करायची गॅस सांगता हा नवरा कुठलं तरी उदार गॅस जेवली तुला तर सध्याला जेवण भेटायचं. एवढं म्हणजे आता टेन्शन म्हणते आणि असं काय पोरांची लग्न ठरलं नाही त्याच्याकडून. हे कसं ठरल्यानंतर ते काय
कोणाची वय झाली 35-40 मला वाटतंय ना त्यांना कबराला सुपारी बघायला लागलं कसं होईल मुली भेटायला पाहिजे हे काय म्हणते या मुलींना ना अक्कल झाली नाही बघ. कशी काय तर कशी काय म्हणजे एखाद्या मुलीला चांगले कमवतो तर त्यांना आपण साथ देऊन आपला संसार कसा फुलवता येईल हे त्यांच्या लक्षातच येत नाही. त्यांच्या अटीच वाढत चालल्या. आमच्या टायमाला असणार होतं काय आमच्या टायमाला आई बापून जायचे मुलगी बघायला हा ते जाणार पहिले जेवणार काय म्हणते आता जेवल्यानंतर पोरगी दाखवते आणि जेवल्यानंतर पोरगी दाखवल्यावर एखादी पसंत नसेल तर नाही कसं करून घरात जेवलेलं असतं काय भेटल ती आणायची आणि लागलं तर नवरा नवरी बघायची काय म्हणते अंतरपाठ एकदा खाली केला की एक झॅकलंय आणि एक तिथलंय. काय असेल ना, ते सहन करायचं त्याच्यामुळे आम्ही 100 वर्ष लग्न आणि संसार चालू पण बरोबर ना, मावशी तुझं अगदी बरोबर बोलते. ठीक आहे मी काय म्हणते आपण बाजारात जायचं ना अगदी बरोबर. मग घेतलं काही सगळीचे पैसे तू मावशी सगळ्यांनी सर्व माल घेतला बघ आणि मग विचारून तर बघ. काय का बोली तू काय घेतलं मावशी मी घेतलं दही. काय दही. काही घेतलंस खूप छान तुझं हवा घेतलाय काही नरक असतो तोच घे त्याचं दात पण येत नाही. मावशी मी घेतलं फालुदा. चालू का भेटलं ठीक आहे आता मुलांचं पाहिजे आणि कोणी तुला मावशी मी घेतलं तूप. काय ते काय काय पगार तू काही तिथं कैकी म्हणजे पूर्वी ती अशीच होती लहान असताना तिच्यापेक्षा चिकली होती झालं काय माहिती काय पाऊस पडल्याचं पडतो थंडी भरल्याची पडतो अगदी बरोबर आता कडक्याचं ऊन पडतं चिरून बघ त्या पाण्याचा तुटवडा अगदी बरोबर त्याच्यामुळे जल्ला झाड सुकत तुला तर मी बघितलं काय म्हणते कोणी मावशी आले ना कोण किती जणांना फसवलं सात थर चढवल्याशिवाय नवरी बाहेर येत नाही आणि वाढला असतो तो मेकअप केल्यावर एवढा खुश होतो ना बाबा, खूप छान आहे. आणि लग्न झाल्यानंतर ती कोण जाते सकाळी तेव्हा तू विचार करतो तुझ्याचा डबा कुठे आहे? तुला मला लावली की काय पाणी पण नसतं तू काय घेतलं सांग सांग मावशी सांगू तुला विचार केली सांग तू काय घेतलं छान मुलगी नाही तू काय घेतलंय तुला लाज वाटते. लाज वाटल्यानंतर नेलं असतं तू सांगू आमच्या यांच्याकडे आज खास गाजरचा हलवा काय त्याच्या साखर कशी टाकली नवऱ्याला शुगर होईल बाकी गाजरला चांगलं होते तर तुम्ही तिला मागणी जास्त आहे तर गाजराच्या हलव्याला तुला परवडेल काय विकायला हळलायस तू माझ्या पण परवा नारळ हलवा बनवतो काय म्हणते बसला का पावटे हल्ली कार्यक्रमाला जेवण करण्यासाठी ओल्या भाज्या एवढ्या लहान करायचं 20-25 हजार रुपये लागतात त्याच्यात भाजी आपण बघितलं माझ्या नवऱ्याला आयडिया केलं काय केलं पावट्याचा हलवा बघितला जेवणच वाढलं लोक जेवायला घालून एका पावट्या 100 माणसं जेवली काय म्हणते काय काय करतं पुढच्या भीतीला जेवलेच नाही ठीक आहे म्हणजे काय भारी खावा तुझं बरं केलंच पाहिजे
हॅलो, कोंडमाळ गावचे दानशूर व्यक्ती अरविंद दादा सुरू. आपण न करता आपल्या जोडीचा पेंड्या आहे त्याला प्रथम बोलून घेतो. अरे पेंड्या, अरे काय रे काय रे अरे आहेस कुठे? आई म्हणजे पुढे इकडे काय करतो? इकडे लवकर ये बघ. आलो. कुणाला घेऊन आलास तू? माझ्या पुतण्याला काय म्हणतोस काय? आता बोलला ना, अरे चुलत्या माहित नाही काय? चुलत्याने पुतण्याचं नातं असं आहे ना, जडलं तर जीवाला जीव घेती, पण जर बिघडलं तर जीव घेती. म्हणतोस काय? माझा पुतण्या म्हणून लहानपणापासून त्याला चांगलं शिकवतोय. बरं, ठीक आहे पण हे गळ्यात काय घालून आलास त्याच्या? गळ्यात काय? अरे भगतगिरीला आपण आणलंस की काय त्याला इथं? तुला दुसरं काय जमलंय आयुष्यात येऊन? हा? काय हे? अरे नुसते लिंबा मिरच्या बांधते म्हणजे नुसती भगतगिरी नाही होय. आणि लोकांनी लिंबा मिरच्या भगतगिरीसाठी नाही केली ना. अरे आता आहेच नाही, हुशार आहे तिची तर पोरगा तिकडे राहणार जाणार, मध्ये कुठं पाणी नाही भेटलं तरी काय काय करणार? हा, लिंबू कापणार आणि तर अर्धा तोंडात पिळणार, तिथल्या तिथं ताण भागल. काय म्हणतोस? हा, नवीन जमान्यात द्यायचं आहे त्याची. पण ह्या मिरच्या कशासाठी वरती? मिरच्या म्हणजे व्याजामध्ये त्याला भूक लागली तर करेल काय? काय करशील? या मिरच्या खेची आणि भाकरीला लाव आणि ती भाकरी खाय म्हणजे भूक भागून जाईल. हा, तू खाली बिब्बा कशासाठी असतो? बिब्बा व्याध्या. अरे एखादी पायाला जखम झाली, बिब्बा कापून चेपलात ना, जागेवर कंबरी झाली पाहिजे. ही नुसते भगतगिरी नाही वापरी, ही लोकांचा गैरसमज आहे. 5 लाखाची गाडी घेतील आणि 3 रुपयाचं लिंबू बांधतील. 5 लाखावर विश्वास नाही, 3 रुपयावर जेवढा आहे. पूर्वीच्या लोकांनी तर भरपूर केली, ह्या लोकांना वाटतं काय हा बांधल्यावर काय होणार नाही. म्हणून आणलं त्याला बांधून. नाही, त्याच्यावर भगतगिरी नाही केली. ह्याला बोलत नाही. हा? एकदाच नाही बोल, मी बोलून ना तेव्हा नाही 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 बोल. म्हणजे काय होईल, ह्याला खरं वाटेल. यानं मला ओळखलं नाही. अरे हा आपला सुद्धा नाही आहे त्या. त्याच्या पोटावर घेतला. वेडा, पोट कशाला? पोट
पाण्यामध्ये आम्ही जेवायला लागतं, अरे भात खायला लागतो त्याच्यासाठी, समजलं का तुला? तुमच्याकडे भात करत आम्ही काय लागतं त्याच्यावर? काय मोठं सांगतोय भात खातो भात खातो. अरे तू भात खातो ना आम्ही काय लागला खाता काय भाजी? हा माझी कुटण्या झोपतोय माझा. हा चांगला बाळ होऊन आलाय. काय म्हणतो? काय याला काय? पण वेळानं तुम्हाला यायला उशीर का झाला इथे? उशीर म्हणजे? अरे येड्या 2 दिवस गाई आमच्या घरात नाही. 2 दिवस आम्ही शोधता गाई रे. आता होय 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 बोला. बरं वाटायला पाहिजे ना. म्हणजे गाई कुठे गेल्या कुठे तुमच्या गाई? अरे रानात चुकले येड्या 2 दिवस. काय म्हणतोस काय? सांगतो काय हा? आणि गाई काय माझे हेक्टोर आहेत काय मग कुठली गाई? लोकांनी पुरा केली हा? मी पुरा वाढवली अरे 4 गाईमध्ये त्या 10 केल्या म्हणजे हा ये तुझ्याकडे? काय? मग तुझा दुधाचे व्यवसाय फुल चालत असणार आहे. छे 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 अरे दुधाला मारा कशा 10 गाई घेऊ मी अरे ही दुधाला इथं काय हे आहे काय भाव आहे दुधाला हा? 40 रुपये 50 रुपये काय भाव झाला तुझा कशासाठी घेतलं? दुधाला दूधवाले 4 होते ते इकडून टाकले बाबा मी हा? मग कशाची गाई घेतल्या? शेणासाठी अरे अड्या शेणासाठी अख्ख्या गावात लोकांनी गुराई केली आता शेण कुठे भेटत नाही 50 रुपये टोपली लावले शिंगेत जरा वाढवले 100 गेले ताकरमानी येतात ना अरे कुठं शेण भेटत नाही ताकरमानी सकाळी येतात ते पण वाड्यात भरून ये आवाज बरोबर कुठली? कोण म्हणतं मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही मला येतो ती 100 गाई. 10 गाई एक टोपली 100 रुपयाला. याला काय विचार कर हा गाईंचं एक गाय एक टोपली तर देत असतात. येते म्हणजे मारून धरून काढून घेतो येते म्हणजे अरे एवढ्या रांगायच्या कशाला एक टोपली तर दिवसाला तरी कसा पालायला कशाला या? हा गाईचं शेत 10 टोपल्या. बरोबर तुला? जागे वाढ. मी काय म्हणतो? नाही नाही फायदाच नाही नुसता अरे एवढ्या 2 दिवस नाही तुम्ही टेन्शनला काय माहिती काय काय? अरे गाई 2 दिवस बाहेर गेलेत ना लॉस किती होणार 2 दिवसाचा अरे झालंय काय लॉस व्हायचं होते पण मला टेन्शन काय आहे कसलं टेन्शन? परवा आमच्या शेजारी एक आहे ना नुसतं एक पोह टाकली 2 शेजारी एवढ्या भांड्याला दिवसभर माझा आहे माझा आहे माझा आहे माझा आहे मी म्हटलं ही भांडणा बिंडा होण्यापेक्षा आहे ना गाईंच्या मागे मी पिशव्या बांधल्या शेत कुठं बाहेर पडणार नाही. म्हणणारच नाही आणि आपल्या गाई शेण आपल्या घरात परत घेऊन येते पिशव्या बांधल्या पण झालं की मी टेन्शनला काय आहे पिशव्या बांधल्याच बारीक आहे 2 दिवस काही घरात नाही आले उद्या वतू गेलं तर करतोच नाही म्हणून मी टेन्शन गाई चुकले टेन्शनला नाही म्हणजे हा गाई 1000 रुपये दिवसाला. याला काय मी काय म्हणतो? मी पण 4 गाई घेऊ काय रे? कशाला मी पण धंदा करीन ना शेणाचा. होईल ना नाही नाही कर मराठी माणसानं हाच केला पाहिजे एखाद्या धंद्यात उतरला नाही का दुसऱ्या धंदा टाकला पाहिजे त्याला आपल्याकडे कसं आहे एखाद्या वडापाव टाकला आणि त्याच्या बाजूला दुसऱ्यानं वडापाव टाकला ते आता वाईट कसं वाईट ना आता दुसऱ्या दिवशी बसला येतात मराठी माणसाला वरती न्याला तरच मराठी माणूस वरती जाईल ना नाही आपलं दुसऱ्या दिवशी काय कुठला भगत आहे काय कुठला तिरायचा आहे काय गेले तर गेली ना आपलं महिन्याभरात तो माझ्या बस्तर मागून घाल असं नाही रे अरे बघ ते परपंची आले आपल्या इकडं पहिला दादा आला त्याच्या मामा आला काका आला रक्त गोतावला ते इकडं आणि आपण काय करतो बाई खायचं इकडून टाकतो बाई बरं ठीक आहे, हे झालं. गाई भेटल्या ना तुझ्या? भेटल्या म्हणजे 2 दिवस शोधले काय काय रे भेटल्या बाई. गाई भेटल्या तुझ्या? असाच जोर लावा असाच जोर लावा मी काय म्हणतो, मी तुम्हाला कशाला बोलवलं तुम्हाला माहिती आहे काय? मी याला सांगितल्याशिवाय आम्हाला माहिती असेल का नुसती हाक मारली काय रे आता मग बरं, मी त्यासाठी तुम्हाला बोलवलं पाहिजे. देवाने आपल्याला कामगिरी सांगितली. देवाने कामगिरी काय देवाने कामगिरी सांगितली 16 सहस्र 16 सहस्र 108 गोपिका. 108 गोपिका हात मागतो. हात मारतात अरे मी सांगतोय ना त्याला ऐकायला. मी दोघांना मी आपण करताना घेताय दोघांना मी एकत्र सांगतो. किंवा तुम्ही हे आपल्याला सांग म्हणजे 16 सहस्र 108 गोपिका हात मागतो हिमणीचा घाट चढत आहे. 16 सहस्र म्हणजे आम्हाला करायला नको काय अरे ह्याला परवा शाळेत पाठवला तर दुसऱ्या दिवशी जायला बंद झाला पहिल्या दिवशी शाळेत गेला तर बाईने त्याचं वजन केली आता म्हणतो मी जाणार नाही काय रे? आज वजन केलेलं उद्या मला इकडून टाकतील जायचंच नाही आणि त्याच्यासाठी वजन करत नाही. वजन किती आहे ते बघण्यासाठी वजन करतात. होय का हा घाबरला ना देखली तर करशील नाही बस, त्या गवळणी जात आहेत ना त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आपण. म्हणजे नेमकं काय करायचं काय करायचं म्हणजे त्या गवळीने अडवायचं आपण. काय गवलं ना हा, हा. पाटील नाही पाहिजे नाही हो हा? अरे लाडक्या बहिणी आहेत या हा? लग्नासाठी आणतील आपल्याला
तुला माहित नाही चांगले कोणती जाईल कुणाच्या पण नादाला लाग बायकांच्या नादाला लागू नको 1500चा हप्ता आहे तुला काय हा काय 1500चा हप्ता वेळा बायका ऐकतात काय नवऱ्याचं ऐकताय घ्यायलाच केलं मी 1500 आपल्याला कोकणाचं दैनिक मजुरीला लावून द्यायचं नाहीये. पैसे ठेवा ना. म्हणजे डोळ्यांनी पाहिले नाही तुम्ही. आम्हाला येताना एक चिट पाखरू दिसलाय काय रे दिसलं नको. चीट नाही दिसलं. नाही बरोबर आहे त्याचं काय चुकीचं आहे पाखरू दिसलं चीट काय आहे ते चीट काय आहे अरे येड्याचं तर बोलायचं आता चिट पाखरू नाही दिसलं हा बरोबर म्हणतो पाखरू दिसलं चिट नाही डोळ्यांनी पाहिले नाहीत ना तुम्ही. या माझ्या मागून या चला. डोळ्याला दाखवतो. तुम्हाला हसायला कोण असलाय कोण म्हणजे काय कोण असला आमच्या बाब आपल्याला हसायला कोण असलाय हसायला तर काय झालं? का हसतोय तू कोण असला तुम्ही तर असणार तू बघितलं हो तू बघितलं मला म्हणजे काय का बघितलं मला तू? का बघितलं बाप्या माणसांजर बघत आणि बाई माणसाला लगेच केस करतो आणि बाई माणसांचं पात्र बघत आम्ही करायचं काय काय म्हणजे? का बघत मला तू अरे माझं नाही आहे. मी बघेन ते काय म्हणत रे मग माझं तोंड आहे मी हसत नाही तर काय म्हणतो? काय रे आता मग पटायला आवाज. काय झालं काय? काय काय बोला? लग्नाची idea तुम्ही काय म्हणतो? तुम्ही हसता कारण काय रे हसवायचं? काय म्हणजे? काय रे? तू बायका दुसऱ्या कधीपासून लावायला लागल्या? लवकर येत नाही. मावशी आलं काय म्हणतो आपल्याला लवकर येत नाही म्हणतो. अरे मी हे घ्या तुला दिसतंय का रे देवाला दोन डोळे दिलेत का तुला म्हणजे देवा मला तेवढं दिलं नाही ना. तुम्हाला काय वाटायचं? या तुला डोळे दिलेत का ते डोळे नीट बघत नाही की. मीटर बघतोय मी. मला एक धोतर आहे मला काश्मीर दिसतंय का मला लावलं? अरे नवर साडी आहे मला नाही हल्ली कधी हे दिसत नाही ना. मग बायकांनी काम करणाऱ्यावाल्या तेवढे मी ठेवली नाही काश्मीर. बाकी बायकांनी सोडली सगळ्या. मी हल्ली कुठे दिसतात काय? आणि वाटतं धोतर लावून कुठे हरिपाट्या लागतात काय? कधी दिसत नाही काय? तू कधी लग्नाला गेलास? लग्नाला गेलास? हा मग? तिथे लग्नाला गेल्यास नवरी येताना नऊवारी साडी नेसून येते. नाही बघा तुम्ही नवरी काय येड्या लग्नाला नऊवारी साडी मागं काष्टी लावलेली घेऊन बरोबर काष्ट्या धरायला दुसऱ्या दिवशी तिच्या काय करणार नाही सांगे बोलत भाई कसली फॅशन नऊवारी साडी लावायची. तर मी काय म्हणतो की फॅशन करू दे पण ती किती दिवस एक दिवस बाकीच्या दिवशी गाऊन लागली तुम्ही काय म्हणतो माझं अगर तर नवरीला गाऊन आणलं तर काय होईल त्याला मराठी दिशा मागं लावायची नवरीला शिमोर तिकडून पिकायची गावकऱ्याला मागणं पिटली का गावाला पण बघत नाही आणि गावाला हे नुसती फॅशन आहे रे नुसती फॅशन तू तुला सांगतो ना काय? हल्ली तू नवऱ्या तू बघतोस ना लग्नाला जातो ना मग? नवऱ्या कधी रडताना दिसतात कधी रडल्या टिकून नाही डोळ्यात गाडी का म्हणजे त्याच्या मागं कारण आहे त्याला काही रडू येत ना रडू येतं पण काय झालंय काय? 25-30 हजाराचा मेकअप असतो मेकअप वाले आलेल्या नवरीला जमले ते जर रडली डोळ्यातून टिकू काढला मेकअप केली मला सांगायचं नाही बिचारी नवरी रडायला आलं ना तरी आतल्या जाते त्या भुकवाची पण टिकू म्हणून बाहेर येऊन येत नाही फक्त फक्त वाया जाऊ नये. अरे फॅशन आहे ती. हे काय नऊवारी साड्या तर झालंय काय काय? मग पूर्वी नऊवारी साड्या बायका नेसायच्या पण झालं काय काय? हल्दी कुंकवाला जाताना ना मोठी अडचण आहे ती नऊवारी साडी लावायला ताप केवढा इकडं एवढं केलं पण काय करायचा तरबेज बायका होत्या ना या हल्दी कुंकूला पटकन जायच्या साड्या लावून आणि त्या तिकडनं डबा बिबा घेऊन यायच्या आणि ह्या रमत गमत लावणाऱ्या जायपर्यंत अर्ध्यात हो बाई डबा भेटलाय मग या लावून पुढे जाय तोपर्यंत तिकडे डबा संपला भेटायचं काय कुंकवाचा कारण या बायकांनी एकाने आयडिया नाही
ह्या पहिल्या गेल्या हा बोला पण तिकडच्या बायका हुशार ती काय ठेवली काय करते गंगू याला नुसत्याला म्हणला तोंड मुरटून आले हो. काय नाही, सगळं केलं पण ते काही कंजूळ होती. नाही का? मग त्याने अजून काय म्हटले काय? अजून लवकर कसं जाता येईल हा म्हणून त्यांनी तर पांजाबी ड्रेस पांजाबी ड्रेस मग तुला माहित आहे वरती सदरा खाली लेहंगा ओढणी पण मी काय म्हणतो बायका विसरली मी पुन्हा खाली पाय जावा सगळं वेडा काय? हा माझा पोशाख आहे ओढणी बिंडी नाही आणली ओढणी नाही वाटत त्याच्यामुळे तू बाप्या वाटत ओढणी कशासाठी ओढणी कशासाठी म्हणजे ते काय मानावला नाही गेली बायका त्याच्यामधून मला फायदा आहे ओढणीचा पण फायदा उन्हाचा कडाका काय आहे अड्या? उन्हाचा कडाका आहे मग काय? अरे उन्हाच्या कडाक्यानं तोंड बांधाय बरं पडतं हा म्हणजे तोंड एवढ्या बायका बांधतात ना तोलं तेवढे लिक करतात बाकी नाही हो त्याच्यामुळे तोटा काय झाला आहे ओढणीपासून तोटा झाला पण आपली बायका पुढे गेली तरी समजत नाही आपली एका दुसऱ्याची. तोटा झालाय. आणि तो पण काय दिवसांनी मेलेली सोडली हा ही पण पैसे सोडले मग आणि त्यांचे घालायला लागले आपलं घालायचं घालू दे चांगल्या तरी मी म्हणतो घालायच्या कुठे इकडं फाटलेल्या का तिकडं फाटलेल्या का म्हणजे लोकांना भेटत नव्हतं तेव्हा शिवून घालत होती त्यांना चांगलं भेटायचं फासून घालायला पैसे नाही डॉक्टरावर पैसे नाही त्याचे नाही याच्या त्याच्या मागे शास्त्रीय कारण नाही त्याच्या मागे पण त्या काय ढोकळावर का फाटलेले असतात काय रे? मेंदूला हवा लागायला लागते वेडा काय म्हटलं तू? मी तिथे गुडघ्यामध्ये असतो काय मग कुठं असतो डोक्यामध्ये असतो मी काय रे यार? अरे जर चांगले कपडे घालतात त्याचा डोक्यात असतो फाटलेले घालतात गुडघ्यात असतो त्याचबरोबर त्याच्यापेक्षा खतरनाक फॅशन आलेल्या बायकांनी त्याच्यापेक्षा वेगळी प्लाझो प्लाझो पायाची काठी एवढी नाही, हा झाला पायाचा हा गाव तुडवी फॅशन कुणी आणणार कुणी आणला आमच्या गावातले सरपंच माहिती आलं काय ग्राम स्वच्छता अभियान आलं गावातले लोक हरामी जातात काय साफसफाई करायला ना काही काय केला काय हा प्लाझो घालून एका कार्यक्रमात गेली या 25-30 बायका बसलेल्या पुढं हो बाई सरपंच माहित काय नवीन कुणी सुद्धा नंतर चिकलूनच्या माला भेटत या 10-12 बायका गेल्या चिकलूनच्या प्लाझो आणि सरपंच बाई गावागावात वाडी घेतली कुंकू ठेवला हा मग अरे ह्या 10-12 बायका मिळून गेल्या ना अख्खा गाव साफ केली ना बघता नजर आहे फायदा म्हणजे अरे अगदी वाया जात नाही तो अगदी जुना झाला ना उलटा करून बांधायचा दोन म्हणून हात कुठे गेला ना या पायाचे मग त्या पायाचे अगदी वाया जात नाही. अरे कपड्यामध्ये पण फायदे ते निर्धारित केले लोक कपडे काढायला पण तुला सांगतो फॅशन कुठं पण पुढे जाऊ दे बाई ही नऊवारी साडीतच खुलून दिसते आणि म्हातारी या धोतरातच खुलून दिसते फॅशनचं राहू दे आपण कशासाठी आलोय आपलं काम काय नऊवारी साडीवर कुठे गेला असतो अगदी काजू पाय नाही बसता बसता सगळं होऊन गेलं काय बरं मी काय होतो तुम्ही गवळणी पाहिल्या पाहिलं म्हणजे व्यवस्थित पाहिलेत ना गवळणी पाहिजे हा यामध्ये एक म्हातारी आहे म्हातारी म्हातारी पाहिली नाही फक्त पुरी पाहिलं म्हणतो म्हातारीला बघितलं नाही मी पण नाही बघितली यामध्ये एक म्हातारी आहे तिला काय तिला जाऊन असे विचारा तुम्ही आलात कुठे जाणार कुठे मी जातो तू पुरी तेवढा केलं नाही तर पुरी नाही केली मी माझ्या माझ्या जाऊन द्यायला पाहिजे. चल कोणाला म्हातारी म्हणतो आता म्हातारीला म्हातारीच म्हणणार ना गेल्या, तुला खेळू नाही. नाहीतर काय असं करतो तू काय करतो मध्ये अरे काय मुली होती तिला म्हातारी काय बोलतो तू मग तू कोण आहे ही म्हातारी आहे हा? तू कुठे आणली म्हातारी अगं, मी म्हटलं कोंबडी ऋतू म्हणजे कोण आहे का काय?
तुझ्या काही का बोलतोस तू? काय काय म्हणता रे तो वाढायची काय पद्धत वाढायची पद्धत हे का कोण काही नाही तर पण गेली एवढी बाई मी कधी बघत ना हिने चुकलं ना फाटा पिल्या, मला काम असतात घरात. हा? 100 गाई आहेत माझ्या, 100 गाई. होय काय हो? जीवाला खाव आहे नुसत्या गाईला घर नको आहे, जीवाला खा. त्या 100 गाई आहेत. त्या सकाळी सोडाव्या लागतात. होय काय हो? त्याला सुट्ट्या नाहीये. मग अशाच ठेवल्यात मी. होय काय काजूचा सीझन आला की सोडून लावते. कशाला एक गाय 1.5 किलो काजू घेऊन घरात येते. त्या फायदा आहे त्याच्यापासून. लयच बुद्धी आहे तुला नाही, मी काय म्हणतो तुम्ही ओळखलीच नाही तुला का? नाही, चिकनी कोण आहे का? नाही, त्याची ती चिकनीच आहे फक्त गाल तेवढा आतून. वय झालं माझं आता. वय नाही विमल खात नाही माझ्या नवरीची विमलची फॅक्टरी. होय काय तेव्हा माझा नवरा बनवतो विमल, हा. म्हणून ती शेजारी भांडते माझी कपर. होय काय नाही विमल खाण्याकरता पण असंच आहे होय का? खाताना असं फुगून त्याचं काय सोनं खाली ना फुकणार ना खाली आणि नंतर काय तिथे पहिली 4 पोटात जातात एवढं भात खातात पण मुश्किल असते तू खाऊ नको इमान अरे वेडा आहेस का? बाई कधी विमल खाईल का? काय हा, मोठी सांगणार बाई सर्वसामान्याच्या बाजारात तुम्ही ते आता हलू ही करते अरे एकदा दुसरी असते. नाही, एकच दुसरी नाही बऱ्याच बायका होय का? पण मी काय म्हणते, त्या माझ्या मुलीला म्हातारी म्हणते. ओळखली नाही तू म्हातारी आहे. पण मी काय म्हणतो नुकतीच वाढतेस ती नुकतीच वाढ घेतेस ती झालं का? म्हणजे काय प्रकार काय नेमका म्हणजे एवढी वाढ कशात वाढते ते या, मी जेवत नाही. जेवत नाही मी तुमच्यासाठी. ते ड्रायफ्रुट्स खाते. सुक खाते मी. म्हणजे चुकत दिसलं ना दिसलं असं कुठे असतं का? सुक म्हणजे काजू, बदाम. काय चुकत अंगावर एक दिसत नाही या dental beauty. होय काय तेव्हा स्पॉट आहे पाठ एक मी विचार म्हणलं स्पॉट कुठं आहे, पाठ कुठं आहे? बरं ते असू दे तू म्हातारे मी तुला असं विचारतो काय? तू आलीस कुठली आणि जाणार कुठली काढली बरोबर आहे जोर लावला. पहिल्या दिवशी काही भाषा आहे. काय भाषा आहे? त्याला पण हेच शिकवतोस तू. अगं मावशी त्याला म्हणायचं आपण आलेला कुठून आणि जाणार कुठे हिला कुठे आणले कुठे आणले हिला हिला कळलं एवढ्या लांब तुला एवढ्या जवळ तिला काय ते लीट बोलायचं ना, म्हणजे मला कळलं नसतं. पण ठीक आहे म्हणते, आम्ही गोकुळातून झाले मथुरेच्या पादरी जाणार. रावा ना रावा ना लवकर येतोस तू. जमते रे गाडी घे. हा, जावा ना घाबरते काय काय चाललंय का तुमचं या बायकांना आम्ही घाबरतो जागेवर विचारलेलं काय विचारलं काय सांगितलं काय त्यांनी गोकुळात ना आल्या म्हाताऱ्याच्या बाजारात आल्या मला वाटतं काय सासू सासरेला ऐकायला पाहिजे ना काय काय होतच नाही त्या म्हाताऱ्यांच्या बाजाराला बघते ना अरे म्हाताऱ्यांच्या बाजारात कुठला म्हाताऱ्यांच्या ए, बाजारात? म्हाताऱ्यांच्या बाजारात बोलले ना हा काय पुढचा आहे काय पुढचा आहे, हा? अरे, म्हाताऱ्यांच्या बाजारात बोलली ना वेड्यावर काय तुम्ही दोघं पण वेड्या आहेत. तुम्हाला काय सुद्धा कळणार नाही काय म्हाताऱ्यांच्या बाजारात आलं? अरे, आम्ही आमच्या कानाने ऐकलं काय सुद्धा ऐकणार? तुम्हाला काही सुद्धा कळलं नाही मी तिथे तुमचं काय होणार नाही तुम्ही शांत बसायचं जा बा तुझ्या कोंबड्यानं दृष्टी पुढे अरे काय झालं? तुम्ही आलात कुठून जाणार कुठे आता याला सांगितलं ना मी. मला सुद्धा सांगावं लागेल आणि हा कोण आहे तुमचा? अध्यक्ष आहे त्याला सांग सगळी माहिती असली ना तर त्याला परत सांगायला लागतं. हा, नाहीतर फुटतो तो. परवा घुसून बसलेला हा कोपऱ्यात सोनवडी काय उठून सोडून तो आपला मोठा गडी म्हणून सापडला तरी असं आहे.
काल आपली कोकणात आली, मथुरेच्या बाजारी जाणार. कुकुलात त्याने म्हातारीच्या बाजाराला आला. कुठला कुठला? हे काय बोलला? म्हातारीच्या बाजाराला बोलला ना? हा खोटा बोलला, मी खोटा बोलला. तुम्ही चुकीचं सांगितलं म्हणून बरं तुमच्यामध्ये. काय नाही बोलला? म्हातारीच्या बाजाराला बोलला का नाही? तुम्ही मथुरेच्या बाजारात होता? आम्ही रस्ता प्रतिबंध केलाय. अरे काय म्हणलं? रस्त्याचं काम तुम्ही घेता ना? आम्ही गेले 4 वर्ष मिळलं रस्ता बांधताय नुसता. पुढं बांधील का मागणं उतरली. काय क्वालिटी कामाची? आता आमच्या जिथून पूल बांधली नाही त्या मागणार मला वाटतं कोकण रेल्वेचं काम तर ह्यांच्याकडे असतं ना, ते इंजिन रत्नागिरी आणि डबल ती व्यापासून किती काम घ्यायचंय? आम्ही काम घेतलं म्हणजे काम चालू पण केलं ना. अरे तूच काय? हा गडी झोपली घेऊन नाही बघितलं. हा बायका कुणी शिंकून टाकी बघितलं नाही कोण आपल्याला? अरे रस्ते डांबराचे असतात, मातीचे असतात, येडे डांबर टाकणार. सिमेंटचे असतात. हो ना, सिमेंट डांबर काय आहे त्याच्यात आता? नुसतं वाईल आहे वाईल. अगं छत्रपती शिवरायांच्या काळात 400 वर्षापूर्वी बांधलेला गड किल्ला अजून जशांतच आहे. आणि ह्या मेल्याचं 4 वर्ष नाही झालं तेव्हा उकारलं. कारण त्याच्यात इमानदारी नाही. कळलं ना? इमानदारी लागते. त्यांना सिमेंट टाकू दे नाही तर डांबर टाकू दे. इमानदारी नसेल ना तर उकारणार. हा मग आता शेणाचं बरं आहे. ए, वेड्या काय करायचं? हे बघ, आम्ही कोकणाला जायचो, मथुरेला जाऊ देणार नाही. अरे पण का? तुमच्याकडे काय कायदा वगैरे असेल? हा? कायद्याशिवाय आलं का आम्ही इथं? सांगितलं का? हा? ऐकून घे. हा काय लागणार ना? पुढे नको. कोण म्हणजे आम्हाला ओळखीत ना? आमची ओळख सांग तिला. आम्हाला तू ओळखीत ना? अरे कोण नाही ओळखीत आम्हाला? नाही कोण ओळखीत आम्हाला? कोण नाही ओळखीत? अरे कोण ओळखतो ते तरी सांग. नाही कोण ओळखीत आम्हाला? नाही कोण ओळखीत आम्हाला? कोण नाही ओळखीत? अरे अख्खा गाव ओळखतं आम्हाला. कोण नाही ओळखीत? हे आपण असं बोलतो, कोण नाही ओळखीत अख्खा गाव ओळखतो म्हणून. तेच म्हणतोय कोण नाही ओळखीत आम्हाला. अरे ठीक आहे. आपली नावं सांग तिला, नावं सांग. मग तू कशाला फक्त खायला आला? आपली नावं ओळख म्हणजे नावं सांग ना. अरे काहीतरी एक काम कर तू आल्यासारखं. आणि तुम्हाला माहित नाही, हे बघ मी सांगतो. हे बघ आम्ही कृष्णदेवाचे सवंगडी. हा पेंड्या, हा वाघड्या आणि मी सुदामा. समजलं का?
झालं तुमचं सगळं? नाही 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 अजून थोडासा कायदा बाकी आहे. सांगून टाक की बरं. देवाच्या हुकमानं आणि आमच्या कायद्यानं या ठिकाणी थोडासा देवाचा लागेल. देवाच्या हुकुमाला काही मी तुमच्या काही दिलं नाही आम्ही दबल्यामध्ये बसणार आहोत होय काय अहो, अरे घाबरल्या म्हणून बसताय. जरा अंगावर मास असतं ना त्या वाडीला मिळते त्या अंगात काय दम नाही हा? मी आपल्यामध्ये बसतो. मी बघून येऊ काय हा? मोठी एखादी गोळी उभी राहिली हो, बरोबर आहे. बघून घ्या, बरोबर आहे. चला, पण हे बघून. आता इकडे 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 आम्हाला काय द्यायचं ते तुला कलमा लावेन कलमा लावेन ही भाजी तर पराठा घेऊन कुठं जाते ही भाजी मला घेऊन जाते तुझं माझ्या पोराला कामाला देवाला नाही अरे लहानपणी वळण लावलेलं की कुठेतरी त्रास होतोय आपल्याला. नाही बलन बिलन काय नाही मला माहिती आहे की आम्हाला झुंकले तू बाय इकडे 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 बाय लहान पोरा कधी खोटी बोलत नाही बाय मला छान बघू मला खरं खरं सांगा ह्या म्हातारी तुला असं झालं नाही का बळजबरी आणला नाही बोल कहून दे म्हातारी तुला बळजबरी आणला असं दावा दे आणि जर मना नाही तू उजवं दे अगं काहीच येत नाही तू एक काम कर आयशीला जरा भाकरे ना गरम भाजायचा दात काढला आपलं सांगतो नाही तर उद्या दोन चार हात पण पडते मला वाटतं आहे ना हिला बघून दोन चार पोरांनी लग्न नाही झाली ते बरं झालं असं म्हटलं अरे अर्धा पगार ते मेकअप पण देत केसाला एवढी पील द्यायला नाही ना तर तेच पण विचारतो आम्ही कोणाच्या डोक्यावर कमाल झाली बघ अरे, थोडी दिवसची बाकी झाली. म्हणजे सगळ्यांना दम देऊन आलो होय ना? आत्ता आपण कृष्ण देवाला जाऊन काय सांगायचं? सगळे गवळणी पिंपळाच्या काही बसून ठेवलेत म्हणून सांगायचं होय ना? हा, चल. चल, लवकर जाऊन टाकूया. हॅलो हॅलो कैलासवासी अनंत राणे उर्फ दादा आम्ही गवळणी नाही ना. ओके राधिके काय का मावशी पुढे बघू त्यांना ओळखायचं का? आपण कोण? जय श्री कृष्ण भगवान असे नसतात. आई पद्मा देवी विरा मस्तिकी तुरा गदेवेरे हात आणि विठ्ठलरी उभे असतात. मग सांगा आपल्या जन्माच्या पुन्हा.
Oh